हॅलो करा. हाय, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आणि आम्ही चाललो आहे, कुठे चाललो बाबू? पूर फिरायला चाललोय आम्ही नायशूला घेऊन. फायनली पप्पा आलाय नायशूच्या आणि आम्ही पूर चाललोय. गाडी घेऊन चाललोय बोलते. सगळे गेली गो. गाईस, आम्ही चाललोय फिरायला बेंगलोर, मैसूर एंड ऊटी. आमचे ड्राइवर भाई साहब है. हम लोग का ब्लॉग है यूट्यूब पे. आराम से ओके. आई बाबा आहेत, नायचू आहे आणि बबलू आहे. चला मग तुम्हाला सगळं दाखवतो, कुठे कुठे जाणार आहे, कसं कसं जाणार आहे आणि पुढे आम्ही कशाने जाणार आहे ते मोर एक्साइटिंग आहे. ते तुम्हाला तिकडे पोचल्यावरच दाखवू कशाने जाणार आहे ना. सो जसं की तुम्हाला प्रसादने सांगितलं आहे, आम्ही चाललो आहोत बँगलोरला आणि आम्ही तिथे एक्सप्लोअर करणार आहोत ऊटी, मैसूर. आणि हा जो ब्लॉग आहे तो जरा आधीचा आहे, आम्ही खूप आधी गेलो होतो. मी आता जस्ट पोस्ट करते आहे. आणि हा आहे नवी मुंबईचा एअरपोर्ट. हा तुम्ही बघू शकतात. आता मुंबईमध्ये हा नवीन एअरपोर्ट झाला आहे, नवी मुंबईमध्ये लोकेटेड आहे. आणि खूप छान असा एअरपोर्ट होता, जसं आपला मुंबईचा एअरपोर्ट आहे तसंच आहे. आणि इथे आम्ही पोचलो. आणि इवन आमची नायसासुद्धा फर्स्ट फ्लाईटनी जाणार होती, म्हणजे तिची फर्स्ट फ्लाईट आहे. ती आता 2 इयर्स कंप्लीट झाली. आणि माझे मम्मी पप्पासुद्धा फर्स्ट टाईम जात होते. मी त्यांना फर्स्ट टाईम फ्लाईटनी दाखवणार होते आणि ते सुद्धा खूप खुश होते. आणि नायसा बघा कशी पप्पाच्या मागे मागेच जाते आहे. तिला त्या ट्रॉलीमध्ये बसायचं आहे. त्याच्यामध्ये पप्पा मला याच्यामध्ये बसवा, आम्हाला जायचं आहे याच्यामध्ये बसून. सो स्टार्टिंगला जरा आपल्या डॉक्युमेंटेशनचा पार्ट असतो, त्याच्यानंतर मग हा एअरपोर्ट आहे आतमध्ये. जस्ट नवीनच एअरपोर्ट झाला होता, त्याच्यामध्ये जरासं शांती आहे. नाहीतर अदरवाईज मुंबई एअरपोर्ट ॲज कम्पेअर्ड टू खूपच गजाबट असते. पण नवी मुंबईसुद्धा नॉट बॅड, चांगला. आता नवीन त्यांनी चांगला प्रॉपर मेंटेन ठेवला आहे. आणि पहिलं आपलं लगेज असतं ते सगळं आपण पॅकिंग करायचं. इथे सगळं वेट वगैरे चेक करतात. आणि हा आहे एअरपोर्ट. आम्ही कुठे चाललोय? नायशू एरोप्लेन जवळ आली. तो एरोप्लेन गाईज, नायसूची फर्स्ट फ्लाईट आहे. नायशू, आता तू एरोप्लेन मध्ये बघ. नायसूची फर्स्ट फ्लाईट. चला सगळे चालले फ्लाईटने. फर्स्ट टाइम नायचू बाबा आणि आईची फर्स्ट फ्लाईट आहे. हां, कसं वाटतंय? बरं वाटतं. आई नायचूची फर्स्ट फ्लाईट आहे. नायचूची फर्स्ट फ्लाईट आणि नायसाला एअरपोर्टला येऊन तर खूपच आवडलं होतं. तिला असं वाटत होतं की ती मॉलमध्ये चालेल फिरायला. तिला माहितीच नाही की तिला फ्लाईटनी पुढे जायचं आहे. आणि ती अशी पूर्ण एक्सप्लोअर करत होती. आणि जराशी मोठी झाल्यामुळे जराशी तिला समजतं आहे. सो एक चांगला ॲडव्हान्टेज आहे. आणि अशा प्रकारे ती बघ अशी खेळते बिंदास एकदम. आणि मी आणि नायसूने मॅचिंग केलं होतं. आणि ही बघा, ही एंट्री आहे एअरपोर्टची. फ्लाईटमध्ये नायसा एंटर करते. नायसा बघते सगळे एअर हॉस्टेस आणि पायलट सगळे तिला हाय करतायत. आणि ही आहे फ्लाईट. आणि मेन म्हणजे नायसाची सुद्धा सीट होती, कारण की 2 इयर्स अबाउट झाली आहे, तर तिची सुद्धा एक सीट आहे. आणि मम्मी पप्पाचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, तर प्रसाद त्यांना विचारते कसं वाटतंय बाबा. फर्स्ट टाइम चाललेत, कसं वाटतंय? पहिला टाइम चाललो ना, छान वाटतंय. आई आहे, बबलू आणि रटकी नायसा आहे. नायसाला काय समजत नाही, पण फुल तिकीट आहे नायसाची खाली. सो स्टार्टिंगला ते जस्ट इंट्रोडक्शन देतात. जसं आपल्याला माहिती आहे फ्लाईटमध्ये सगळं ते लोक सांगतात की तुम्ही कसं फ्लाईट जर उडत असेल आणि काय झालं तर उडी मारायची वेळ सगळं त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर फ्लाईट जरा आता लँड करायला लागली, टेक ऑफ करायला लागली. आणि सगळेजण जरासे घाबरलेले दिसत आहेत. पप्पा तर बिंदास होते, मम्मीला जरा भीती वाटत होती. पण खूप मजा येत होती. पण फर्स्ट टाईम असलं तर तशी भीती तर वाटते. जरे यार एकदम, कारण की स्टार्टिंग बघ ना बाहेर जाते, नंतर लढाई छपकन उडून जाते, मजा येते. सो मजा येते बघा. पहिला ती स्टार्टिंगला जाते पुढे. वाव, नायशू एरोप्लेन. तसं
चला आता आमची फ्लाईट तर आकाशामध्ये उडली आणि मम्मीचे रिॲक्शन्स बघा. आता वरती गेल्यानंतर काय नसतं प्रॉपर. मम्मी बोलते हवेमध्ये रस्ता आहे. मम्मी बघा इथे काय असा रस्ता आहे का? एरोप्लेनसाठी रस्ता बनवला आहे हवेमध्ये. जाण्या-येण्याचा रस्ता असतो. डोळे खूप बोल काय जाण्या-येण्याचा रस्ता असतो. हवेमध्ये. ट्रेनचं असलं सांग. ट्रेनचं असलं सांग. एका तासामध्ये आम्ही पोचलो बँगलोरला. वेलकम टू द बँगलोर. हे जर आता आपल्याला ट्रेनने जायचं असेल तर किती टाईम लागतो? 24 आवर्स लागतात. सो फ्लाईटचा हा एक ॲडव्हान्टेज आहे. फायनली आम्ही पोचलो आहोत बँगलोरला. सो तुम्हाला फायनली आम्ही सांगितलं होतं आम्ही फ्लाईटनी आलो आहोत मम्मी पप्पांना फर्स्ट टाइम घेऊन. मजा आली? पप्पा कसं वाटलं? पहिल्या टायमाला आलो, छान वाटलं. छान वाटलं फ्लाईटमध्ये हो, 1 तासामध्ये येऊन पोहोचलो. हा ना. लगेच ट्रेननी 24 तास लागतात, फ्लाईटनी 1.5 तासामध्ये. हा आहे बँगलोरू. बघा मस्त आहे. म्हणजे किती वाजता निघालेलो? 11:30ची फ्लाईट होती. 1 वाजेपर्यंत पोचलो. आता आम्ही थोडंसं काहीतरी लंच वगैरे करू आणि मग निघू आमच्या डेस्टिनेशनला. कुठे जाणार आहोत? मैसूरू. आणि नायसा बघा कशी मस्त खेळते. तिला असं वाटतं ती मॉलमध्येच आली आहे. इथे तिथे नाचते. कुठे चालली? सो आपण आपले बॅग कलेक्ट करायचे असतात. सो आता आम्ही आमची बॅग कलेक्ट करून झाली आहे. आणि हे आहे बँगलोर एअरपोर्ट. मॉल काइंड ऑफच असतो. आणि आम्ही ऑलरेडी एअरपोर्टच्या बाहेरच एक कार रेंटवरती ऑलरेडी घेऊन ठेवली होती. कारण की आपल्याला माहिती आहे बाहेर गेल्यानंतर किती सारे रेंट असतो कुठेही जाण्याचा. सो एक बेस्ट ऑप्शन असतो. तर या कारने आम्ही 6 दिवस मस्त फिरणार आहोत. बँगलोर, मैसूर, उटी. सो स्टे ट्यून. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका मैसूरचा. आम्ही कुठे कुठे जाणार आहोत. आणि आम्ही एका हॉटेलमध्ये इथे स्टे केलं होतं कारण की आम्ही ट्रॅव्हल करून दमलो होतो. सो दुपारी 5 वाजेपर्यंत आम्ही ते स्टे केलं. 2-3 तास ट्रॅव्हल करून. आणि मैसूर आता 1 तासावरतीच आहे. तर आम्ही मॉर्निंगला जाणार आहोत. सो स्टे ट्यून. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. बाय. टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.